जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. पुसदच्या प्रशासकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या रेशन माफियांचे आणि त्यांना अभय देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. गेल्या 26 महिन्यापासून दडपून ठेवलेली भ्रष्टाचाराची फाईल आता पुन्हा एकदा उघड झाली आहे. प्रकरण आहे पुसद तहसील कार्यालयातील NPH धान्य घोटाळ्याचं. जानेवारी 2024 मध्ये उघडकीस आलेल्या या गंभीर अनियमिततेत पुसद तालुक्यातील तब्बल 20 रेशन दुकानदारांनी नियमावली धाब्यावर बसवून धान्याचा काळाबाजार केल्याचा खळबळजनक संशय व्यक्त होत आहे. मंजूर युनिटपेक्षा जास्त धान्य उचलणे आणि अनधिकृत चलान स्वीकारणे असे गंभीर प्रकार पुराव्यानिशी समोर आले आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सर्व पुरावे समोर असतानाही कारवाईची फाईल गेल्या 26 महिन्यापासून कोणाच्या टेबलावर अडकली आहे. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या कार्यकाळात ही कारवाई जाणीवपूर्वक का रोखली गेली? प्रशासकीय विलंब की भ्रष्ट साठलोट? आज पुसदची जनता याचं उत्तर मागत आहे. जनहक्क न्यूज नेटवर्ककडे या प्रकरणाचे सर्व अधिकृत पुरावे आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत. नियम मोडणाऱ्या त्या 20 कंट्रोल डीलर्सना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याचा चेहरा आता जनतेसमोर उघडा पडणार आहे. ही फाईल दाबली जाऊ शकते, पण लोकांचा आवाज नाही. जर येणाऱ्या काळात या दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर जनहक्क न्यूज नेटवर्क हा लढा लोकशाहीच्या मार्गाने आम्ही पहिलेच हा प्रकरण लोकायुक्तकडे दाखल केलेले आहे. प्रशासनाच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे. पाहत रहा पुसदचा आवाज, जनहक्क न्यूज नेटवर्क. धन्यवाद.